जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2025च्या संयुक्त राष्ट्र नेल्सन रोली हलाहला मंडेला पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो नेल्सन मंडेला पुरस्कार आहे, या पुरस्काराने ब्रेंडा रेनॉल्ड्स आणि केनेडी आडेडे यांना सन्मानित करण्यात आलं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, जे केनेडी आडेडे आहेत हे केनिया या देशाचे असून ते शेपिंग होप फॉर कम्युनिटीज या संस्थेचे संस्थापक आणि CEO आहेत. व ही संस्था काय करते? तर केनियातील झोपडपट्टी व अर्ध शहरी भागातील लोकांसाठी शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी, महिलांचे सक्षमीकरण, युवकांचे नेतृत्व व रोजगार उपलब्ध करून देण्याचं कार्य ही संस्था करते. तर या ज्या ब्रेंडा रेनॉल्ड्स आहेत या कॅनडा देशाच्या असून त्या मूल निवासी समुदायासाठी कार्य करतात आणि त्यांनी मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, सामाजिक पुनर्वसन या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे. मित्रांनो, हा जो नेल्सन मंडेला पुरस्कार आहे हा दर 5 वर्षांनी सेवा आणि मानवी हक्कांसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. आता हा पुरस्कार पहा. अलीकडेच कलिंगरत्न पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? कोणता पुरस्कार आहे? तर कलिंगरत्न. आणि हा पुरस्कार धर्मेंद्र प्रधान यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला असून हा पुरस्कार एक शैक्षणिक आणि सांस्कृतिक पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात 2007 मध्ये ओडिशा राज्याकडून करण्यात आली आणि ओडिशा राज्याकडून राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो व 2024चा पुरस्कार धर्मेंद्र प्रधान यांना देण्यात आला. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले आहेत, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्काराने वर्षा देशपांडे यांना सन्मानित करण्यात आलं. राजर्षी शाहू पुरस्कार जब्बार पटेल. 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार भानू मुश्ताक. जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर मारियांजेला हंग्रिया. ग्लोबल इंडियन ऑफ द इयर जग्गी वासुदेव. WHO द्वारे मेंटल हेल्थ पुरस्काराने सायमा वाजेद यांना सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले लुंगफुन रोपुई कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच लुंगफुन रोपुई मिझोराम या राज्यामध्ये स्थित आहे. हे लुंगफुन रोपुई राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले मिझोराम राज्यातील दुसरे मेगालिथिक युगातील स्थळ आहे. याआधी असा दर्जा कौचुया रोपुई या स्मारकाला दिला होता व त्यानंतर असा दर्जा मिळवणारे लुंगफुन रोपुई मिझोराम राज्यातील दुसरे मेगालिथिक युगातील स्थळ ठरला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. यासच भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाविषयी माहिती सुद्धा नोट करून घ्या. याची स्थापना ब्रिटिश राजवटीत 1861 मध्ये करण्यात आली होती व हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतं. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारतातील पहिली रोरो फेरी सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर आता भारतातील पहिली रोरो फेरी सेवा ही गोवा या राज्यात सुरू करण्यात आली. गोव्याच्या सरकारने मांडवी नदीवर देशातील पहिली रोरो म्हणजेच रोल ऑन रोल ऑफ फेरी सेवा सुरू केली आहे व ही सेवा चोराव बेट आणि रायबंदर दरम्यान उपलब्ध असेल. या नवीन सेवेअंतर्गत गोव्यात आता गंगोत्री आणि द्वारका या नावाच्या 2 आधुनिक नौका चालवल्या जाणार आहेत. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का? TB रुग्णांसाठी भविष्यसूचक मृत्यू मॉडेल लागू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं? तर तमिळनाडू असं करणारं भारतातील पहिलं राज्य आहे. QR आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य इंदोर आहे. भारतातील पहिल्या UPI सक्षम बँकेची स्थापना बँगलोरमध्ये करण्यात आली. भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर गाझियाबादमध्ये स्थापन करण्यात आलं. मोबाईल आधारित मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य बिहार आहे. तर भारताच्या पहिल्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचं उद्घाटन चेन्नईमध्ये करण्यात आलं. पुढील प्रश्न पहा. 2025 मधील आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदक पटकावले? तर या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने एकूण 2 सुवर्णपदक पटकावले आहेत.
बरे, आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर या 57व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन UAE मधील दुबई येथे करण्यात आलं होतं. भारताने या स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक पटकावत या पदतालिकेत 6वा क्रमांक पटकावला आहे. पुढील प्रश्न पहा. फोर्ब्स या 2025 मधील 50 सर्वात श्रीमंत स्वयंनिर्मित महिलांच्या यादीत पहिले स्थान कोणी पटकावले? स्वयंनिर्मित म्हणजे ज्यांच्याकडे वारसा हक्कानं संपत्ती आली नसून त्यांनी कष्टानं स्वतः संपत्ती निर्माण केली, अशांना स्वयंनिर्मित श्रीमंत असं म्हणलं जातं. व यंदाच्या या फोर्ब्सच्या 50 सर्वात श्रीमंत स्वयंनिर्मित महिलांच्या यादीत राफेला डायमंड यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे. राफेला अपोंटे डायमंड या मेडिटेरियन शिपिंग कंपनीच्या सहसंस्थापक असून त्यांची सध्या आता संपत्ती ही 38.8 अब्ज डॉलर इतकी आहे व इतक्या संपत्तीसह त्यांनी या यादीत पहिलं स्थान पटकावलं. तर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेच्या डायन हेनड्रिक्स आहेत. त्यांची सध्या संपत्ती ही 22.3 अब्ज डॉलर इतकी आहे. बरं, भारतातील किती महिलांनी या यादीत स्थान पटकावलं? तर भारतातील 2 महिलांनी या यादीत स्थान मिळवलं आहे. यात फाल्गुनी नायर या 3.4 अब्ज डॉलर संपत्तीसह 31व्या स्थानावर आहेत. तर किरण मुजुमदार शॉ या 3.3 अब्ज डॉलर संपत्तीसह 32व्या क्रमांकावर आहेत. दोन्ही भारतीय महिलांची क्रमवारी लक्षात ठेवा. 31व्या स्थानी फाल्गुनी नायर तर 32व्या स्थानी किरण मुजुमदार शॉ आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडे चर्चेत असलेल्या आदिती चौहान या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ज्या आदिती चौहान आहेत या फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. बरं, सध्या त्या चर्चेमध्ये का आल्यात? तर नुकतीच आता त्यांनी निवृत्तीची घोषणा केल्यामुळे सध्या त्या चर्चेमध्ये आल्या आहेत. त्यांनी 17 वर्षांहून अधिक फुटबॉल खेळला असून त्या भारतीय संघाच्या गोलकीपर होत्या आणि युरोपमध्ये व्यावसायिक क्लब फुटबॉल खेळणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला देखील होत्या. त्यासाठी यांचं नाव लक्षात ठेवा. आदिती चौहान या फुटबॉल खेळाशी संबंधित होत्या व आता त्यांनी या खेळातून निवृत्ती जाहीर केली. तसेच त्यांना 2015 मध्ये आशियाई महिला फुटबॉलपटू ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा मिळाला होता आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या त्यावेळेस पहिल्याच भारतीय ठरल्या होत्या. आता हा प्रश्न पहा. भारताचे 87वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? बऱ्याच वेळा एक्झाममध्ये ग्रँडमास्टरवर प्रश्न विचारण्यात येतो, तर नोट करून घ्या. भारताचे 87वे ग्रँडमास्टर हे एरा हरिकृष्णन बनले आहेत. हे एरा हरिकृष्णन कोणत्या राज्याचे आहेत? तर ते तामिळनाडू या राज्याचे असून त्यांनी फ्रान्समध्ये झालेल्या ला प्लेग्ने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात 3रा ग्रँडमास्टर नॉन पूर्ण करत हा ग्रँडमास्टरचा किताब पटकावला. बरं, भारताचे 86वे ग्रँडमास्टर कोण होते? तर LR श्रीहरी हे भारताचे 86वे ग्रँडमास्टर होते. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस आहे हा दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 20 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर 20 जुलै 1924 साली पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली होती. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधून संयुक्त राष्ट्र महासभेने 2019 मध्ये 20 जुलैला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस साजरा करण्याची घोषणा केली आणि 2020 पासून 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. बुद्धिबळाविषयी लक्षात ठेवा. 7व्या शतकात चतुरंग नावाने भारतात या खेळाचा उगम झाला आणि बुद्धिबळ पटावर 8x8 ग्रीडमध्ये 64 समान चौरस असतात. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणतं राज्य हे आदिवासींसाठी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच गुजरात हे राज्य आदिवासींसाठी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.